नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, ही अपडेट आपण जिल्हानिहाय, तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी किती रुपये पीक विमा वाटप सुरू आहे, याचबरोबर कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे व तुमच्या खात्यामध्ये जर अद्यापर्यंत जर 75% पीक विमा जर आलेला नसेल तर तो कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राइब करावे, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यामुळे एकदा नक्की आवर्जून सबस्क्राइब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा येतो अकोला, आणि अकोला जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता, ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा भेटलेला होता, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। सोयाबीन, तूर आणि कापूस या तीन पिकाचा 75% पीक विमा अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। असं हे अधिकृत असं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे, आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अमरावती। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील जवळपास 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 91 महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता, आणि ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा भेटलेला होता, अशा 25% अग्रिमचा पीक विमा भेटलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उर्वरित जे काय पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाअंती जे काही नुकसान होते, त्यानुसार त्यांचा उर्वरित पीक विमा आता अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा आणि सर्वात जास्त समजा वंचित राहिलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 91 महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता, आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यापैकी भरलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला होता, आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होते, त्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं, परंतु त्यांना उर्वरित त्यांचा पीक विमा राहिलेला होता। मग त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पीक विम्याचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या तीन पिकाचा त्यांचा उर्वरित पीक विमा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा सर्वात जास्त पीक विमा वाटप होणारा जिल्हा आणि सध्या वाटप सुरू आहे 75%, तो जिल्हा म्हणजे धाराशिव। आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023चा 25% अग्रिमचा सुद्धा पीक विमा वाटप झालेला आहे, आणि आता उर्वरित 75% सुद्धा पीक विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा जमा होत आहे। याचं श्रेय तेथील आमदार असतील जगतसिंह राणा पाटील, याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या प्रयत्नामुळे या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। आणि आता 30 महसूल मंडळामध्ये उर्वरित पीक विमा आता वाटप मंजूर झालेला आहे, आणि वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या तीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो, आता पुढचा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळापैकी फक्त 51 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्यामध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं, त्यांना आता त्यांचा उर्वरित 75%चा पीक विमा जमा होत आहे। प्रामुख्याने मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर असेल, या तीन पिकाचा पीक विमा जमा होत आहे। याच्यामध्ये मित्रांनो, जवळपास जर आपण बघितलं तर सोयाबीनसाठी 10 ते 15 हजार रुपये प्रति हेक्टर त्यांचा उर्वरित पीक विमा जमा होत आहे। कापसासाठी 20 ते 22 हजार रुपये जमा होत आहे, आणि तुरीसाठी 2 ते 3 हजार रुपये प्रति हेक्टर सध्याच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे, आणि तो जिल्हा म्हणजे जालना।
आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023चा पीक विमा मंजूर झालेला आहे, म्हणजे तो उर्वरित 75%. त्याचं कारण म्हणजे आता जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 5 तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ, त्याच्यानंतर 17 महसूल मंडळामध्ये पुन्हा दुष्काळ, त्याच्यानंतर या तिसऱ्या चौथ्या जी नुसार पुन्हा जालना जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अंतिम आणेवारी पोस्ट हार्वेस्टचा डाटा हे सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल येत आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विमा वाटप होणे अपेक्षित आहे. परंतु आता कालपासून मागील 2 दिवसापासून 6 जून पासून वाटपाला सुरुवात झाली आहे, परंतु बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा जमा झालेला नाही, परंतु 20 जून पर्यंत संपूर्ण वाटप होईल अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे. आणि सध्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, परंतु सध्या तरी जे काही 17 महसूल मंडळे आहे, 17 महसूल मंडळामध्ये आणि उर्वरित जालना जिल्ह्यातील जे काही मध्यम व गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर केलेले जिल्हे, त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नांदेड. नांदेड जिल्ह्यातील 12 ते जवळपास 12 महसूल मंडळामध्ये ज्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला नव्हता, त्या महसूल मंडळामध्ये 25% अग्रिम वाटप होत आहे. आणि उर्वरित नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 90 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे काही दिवसापासून सुरू झालेलं होतं, परंतु ते थांबलेलं होतं. आता पुन्हा त्याचं वाटप सुरू होणार आहे. याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 51 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. मित्रांनो, कालपासून पीक विमा जमा होत आहे, तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये कालपासून, म्हणजे काल 7 जून 2024 होती आणि काल 7 जून पासून परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना 25% भेटलेला नव्हता, त्यांना 25% अग्रिम, काही शेतकऱ्यांना 25% भेटलेला होता, त्यांना 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस या 3 पिकाचा आता उर्वरित त्यांचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता परभणी जिल्ह्यातील जवळपास एकूण महसूल मंडळापैकी 39 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आता पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा बीड. आणि बीड जिल्ह्यातील एकूण मित्रांनो 87 महसूल मंडळापैकी 54 महसूल मंडळातील जवळपास बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे. एक मोठा आणि दिलासादायक अपडेट बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हे आहे. आणि मित्रांनो, पुढचा जिल्हा बुलढाणा. आणि बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आपण महाराष्ट्र राज्याची संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा, ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला होता आणि ते शेतकरी जर 75% पीक विम्यासाठी जर पात्र असतील, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा खरीप हंगाम 2023च्या 75% पीक विमा हा 20 जून 2024 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल अशा पद्धतीचा एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि तेच अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, आता 20 जून पर्यंत ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होईल, तेच अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचे चॅनल तुम्हाला सर्वांना सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक पण करा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी माहितीचा आहे, उपयुक्त आहे, त्यामुळे शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.